नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना प्रादेशिकवाद म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे प्रादेशिकवादाचा विचार करत असताना या प्रादेशिकवादातून ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना निर्माण करण्यात आलेल्या आहेत, त्या कशा निर्माण झाल्या, त्यांची उद्दिष्ट काय होती, याचा विचार करायला आपण सुरुवात केलेली आहे. या प्रादेशिक संघटनांचा अभ्यास करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम युरोपियन संघ याचा अभ्यास केलेला आहे. त्याच युरोपियन संघाचा पुढचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. युरोपियन संघाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं होतं की युरोप खंडामध्ये पहिलं आणि दुसरं महायुद्ध लढल्या गेलेलं होतं. त्यांची अपरिमित अशा प्रकारची हानी झालेली होती आणि त्याच्यामुळे युरोप खंडातले देश जर एकमेकांवर आर्थिक दृष्टिकोनातून अवलंबून असतील तर त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल. एकमेक स्वतंत्र असतील, एकमेकावर अवलंबून नसतील तर भांडणं होतील, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून ते जर एकमेकावर अवलंबून असतील तर आर्थिक दृष्टिकोनातून एकमेकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यामध्ये राजकीय मतभेद होणार नाहीत आणि युरोप खंडामध्ये शांतता प्रस्थापित होईल. आणि शांतता प्रस्थापित झाली की युरोप खंडाला आपली प्रगती जी आहे ही प्रगती करता येईल. या दृष्टिकोनातून 1940 1950 जे दशक होतं, या दशकातूनच युरोप खंडामध्ये संघटना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झालेले होते. आणि मग त्या दृष्टिकोनातून 1951 मध्ये युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदायाची स्थापना करण्यात आली, किंवा परस्परांचं कोळशाच्या बाबतीत आणि पोलादाच्या बाबतीत युरोप खंडातल्या सगळ्या देशांचं परस्परांवर अवलंबून असलं पाहिजे. आणि मग त्याच्या दृष्टिकोनातून ते एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर शांतता प्रस्थापित जे हे प्रस्थापित होईल. या दृष्टिकोनातून कोळसा आणि पोलाद समुदायाची निर्मिती केली. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याच्यातून पुढे जो आहे हा पुढे जाऊन युरोपियन आर्थिक समुदाय निर्माण करण्यात आला. आणि त्याच्यातून पुढे जाऊन आपण विचार करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये हा सर्व विचार केला की 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिकत या ठिकाणी करार झाला आणि त्या करारानुसार युरोपियन संघाची निर्मिती करण्यात आली. आणि जवळपास 28 देश जे हे देश युरोपियन संघाचे सभासद देश जे हे सभासद देश होते. युरोप खंडातील या देशांनी एकत्रित येऊन युरोपियन संघाची स्थापना केली. युरोपियन संघाची स्थापना केल्यानंतर हे जे युरोपियन देश जे होते, या युरोपियन देशांनी आर्थिक दृष्टिकोनातून परस्परावलंबन व परस्पर सहकार्य असण्याच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र चलन निर्माण केलं. 11 जानेवारी 1999 ला या युरोपियन संघाने एक स्वतःचं स्वतंत्र चलन निर्माण केलं, सामूहिक चलन निर्माण केलं. त्या सामूहिक चलनाला नाव दिलं युरो. आणि 28 पैकी 19 देश जे होते, या 19 देशांनी या चलनाचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केला. आणि मग हे जे युरो हे चलन स्वीकारणारे जे देश होते त्या देशांना युरोझोन असं नाव जे हे नाव देण्यात आलं. आणि या दृष्टिकोनातून अमेरिकन डॉलरचं जागतिक बाजारपेठेमध्ये असणारं वर्चस्व कमी करणं आणि युरोप खंडातलं वर्चस्व, युरोचं वर्चस्व वाढवणं आणि युरोपामध्ये परस्परांमध्ये सहकार्य जे हे सहकार्य वाढवणं, या दृष्टिकोनातून युरो या चलनाची निर्मिती जी ही निर्मिती करण्यात आली. आणि युरोपियन संघाने सहकार्याच्या दृष्टिकोनातून आपलं कामकाज जे हे कामकाज सुरू जे हे सुरू केलं. याच दृष्टिकोनातून
पुढचा टप्पा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे शेंगेन क्षेत्र, किंवा त्याला दुसरं नाव दिलं तर शेंगेन व्हिसा. आता सर्वप्रथम मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे चलन म्हणजे काय पाहिलं, की प्रत्येक देशामध्ये अंतर्गत व्यवहारासाठी जो पैसा वापरला जातो त्याला आपण चलन असं म्हटलं, तर प्रत्येक देशाच्या चलनाचं नाव वेगळं असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचा विचार जर आपण केला तर कोणत्याही एका सार्वभौम देशातून दुसऱ्या सार्वभौम देशामध्ये जर जायचं असेल तर त्या देशाची परवानगी लागते, आणि ती देशाची जी परवानगी असते त्या परवानगीला व्हिसा असं म्हटलं हे म्हटलं जातं. किंवा परदेशातला एखादा नागरिक देशामध्ये आला तर तो किती दिवस राहणार, महिनाभर राहणार, 2 महिने राहणार, वर्षभर राहणार, कोणत्या कारणासाठी या कोणत्या कारणासाठी राहणार, यासाठी प्रत्येक देशामध्ये दूतावास निर्माण केलेले असतात, आणि या दूतावासाच्या आधारे तुम्हाला व्हिसा दिला जातो. आणि तो व्हिसा जर असेल तरच तुम्ही त्या देशामध्ये अधिकृतपणे प्रवेश करू शकता, आणि व्हिसा जर नसेल आणि तुम्ही त्या देशामध्ये जर गेले तर तुम्हाला अटक करून तुरुंगामध्ये टाकलं जातं. जर एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला जर अमेरिकेमध्ये जायचं असेल तर सर्वप्रथम त्याला भारताच्या आणि अमेरिकेच्या दूतावासाकडे अर्ज करावा लागतो, किंवा मला 2 वर्षासाठी शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेमध्ये जायचं आहे. आणि मग हा जो दूतावास असतो, हा दूतावास तुमच्या कारणाची चौकशी करतो, आणि कारणाची चौकशी जी ही चौकशी केल्यानंतर त्याला जे कारण जर योग्य वाटलं तर त्याच्यानुसार त्या दूतावासाकडून तुम्हाला व्हिसा दिला जातो. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये 1 वर्ष 2 वर्ष व्हिसाची मुदत दिली असते, आणि तितके दिवस तुम्ही त्या देशामध्ये राहू शकता. व्हिसाची मुदत संपली की तुम्हाला तो मुदत संपण्याच्या अगोदरच तो देश हा देश सोडून आपल्या मूळ देशांमध्ये मायदेशी परत यावं लागतं. ही संपूर्ण जागतिक अशा प्रकारची पद्धत निर्माण केलेली आहे, त्याला आपण व्हिसा असं म्हणत असतो. याला फक्त अपवाद जर आपण पाहिला तर आपल्याला भारत आणि नेपाळचा अपवाद देता येईल, की भारतातून नेपाळ सार्वभौम राष्ट्र आहे, भारतही सार्वभौम राष्ट्र आहे, परंतु भारत आणि नेपाळ हे नेपाळचे मैत्रीचे संबंध हे मैत्रीचे संबंध आहेत. आणि मैत्रीचे संबंध असल्यामुळे जर एखाद्याला भारतातल्या या भारताच्या व्यक्तीला जर नेपाळमध्ये पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायसाठी जायचं असेल तर त्या ठिकाणी पासपोर्ट व्हिसाची आवश्यकता लागत नाही, कारण भारत आणि नेपाळ याच्यामध्ये करार झालेला, आणि त्या करारानुसार मैत्रीच्या याच्यानुसार भारतातून नेपाळमध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी पासपोर्ट व्हिसाची आवश्यकता लागत नाही. परंतु श्रीलंकेमध्ये जायचं असेल, बांगलादेशामध्ये जर त्या ठिकाणी जायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता ही आवश्यकता असते. म्हणजेच कोणत्याही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी जी परवानगी लागते त्या परवानगीला व्हिसा असं म्हटलं जातं. आणि या व्हिसाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना युरोपीय युनियन या युरोपीय युनियनची स्थापना ही स्थापना करण्याचाच उद्देश होता, की युरोपीय युनियनमध्ये देश परस्परावर अवलंबून राहतील, आणि परस्परांवर अवलंबून जर असतील तर परस्परावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण होणार नाही, आणि मतभेद जरी निर्माण झाले तर ते मतभेद शांततेने सोडवले जातील. आणि या दृष्टिकोनातून युरोपियन संघ जो होता, या युरोपियन संघाने सामूहिक चलन म्हणून युरोची निर्मिती केली, आणि सामूहिक चलन म्हणून ज्याप्रमाणे युरोची निर्मिती केली त्याचप्रमाणे एक व्हिसा निर्माण केला. तो जो व्हिसा आहे त्या सामूहिक व्हिसाला शेंगेन व्हिसा अशा प्रकारचं नाव हे नाव देण्यात आलेलं आहे. मग या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की आज आपण जर पाहिलं तर युरोपीय युनियनमध्ये जे सहभागी देश आहेत, या सहभागी देशांचा विचार जर आपण केला तर या सहभागी देशांपैकी जवळपास 26 देश जे आहेत, या 26 देशांनी शेंगेन व्हिसा मान्य केलेला आहे.
शेंगेन व्हिसा मान्य केलेला आहे, याचाच अर्थ या युरोपियन संघाने एक सामूहिक व्हिसाची पद्धत निर्माण केलेली आहे की जर एखादा परदेशातला व्यक्ती जो आहे, या परदेशातल्या व्यक्तीला जर युरोप खंडामध्ये जायचं असेल आणि युरोप खंडामध्ये जाऊन त्यांनी जर शेंगेन व्हिसा घेतला, तर तो शेंगेन व्हिसा घेतल्यानंतर त्या शेंगेन व्हिसाच्या आधारे तुम्हाला जवळपास 26 देशांमध्ये मुक्तपणे प्रवेश जो आहे हा प्रवेश दिला जातो. आणि मग या दृष्टिकोनातून जर तुम्हाला जर्मनी आहे, जर्मनीमधून पोलंडमध्ये जायचं असेल तर जर्मनीचा वेगळा व्हिसा, पोलंडचा वेगळा व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. जर्मनीमधून फ्रान्समध्ये जायचं असेल, फ्रान्समधून स्पेनमध्ये जायचं असेल तर एकच व्हिसा लागतो आणि तो जो व्हिसा आहे त्या व्हिसाला शेंगेन व्हिसा असं नाव जे हे नाव दिलं जातं. परदेशी व्यक्ती त्यासोबतच त्या देशातले असणारे नागरिक जे हे नागरिक, फ्रान्समधल्या नागरिकाला स्पेनमध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी त्याला व्हिसाची आवश्यकता राहत नाही. जर्मनीमधल्या नागरिकाला पोलंडमध्ये जायचं असेल तर त्याला व्हिसाची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारे शेंगेन व्हिसा जो आहे, या शेंगेन व्हिसाचा निर्मिती जी आहे ही निर्मिती करून विकास जो आहे हा विकास युरोपियन संघांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे युरोची निर्मिती ही ज्याप्रमाणे युरोपियन संघाची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते, त्याचप्रमाणे शेंगेन प्रदेशाची किंवा शेंगेन व्हिसाची निर्मिती ही सुद्धा युरोपियन संघाची एक महत्वाची कामगिरी मानली जाते. या दृष्टिकोनातून विचार करत असताना हा शेंगेन व्हिसा कसा अस्तित्वात आला याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की 1985 मध्ये शेंगेन करार जो आहे हा करार अंमलात आणला गेला. 1985 मध्ये युरोपीय संघामधला लेन्सबर्ग हा देश आहे, अंडरलाईन करा, युरोपियन संघामधला एक देश आहे लेन्सबर्ग. या लेन्सबर्ग देशाच्या दक्षिणेकडे शेंगेन नावाचा एक लहानसं खेड आहे. देशाचं नाव आपण त्या ठिकाणी पाहिलं लेन्सबर्ग हा देश आहे आणि या देशामध्ये एक लहानसं खेड आहे. प्रत्येक देशामध्ये गाव असतात, लहान खेडे असतात. त्याचप्रमाणे लेन्सबर्ग हा देश आहे, त्या देशामध्ये एक खेड आहे, त्या खेड्याचं नाव आहे शेंगेन. या खेडे गावामध्ये 1985 मध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लेन्सबर्ग आणि नेदरलँड हे 5 युरोपियन देशाचे प्रतिनिधी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी सामूहिक व्हिसाच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय केला आणि सामूहिक व्हिसाच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय करून त्यांनी युरोपियन संघामध्ये एक समान व्हिसा असावा अशा प्रकारचं तत्व मान्य जे हे मान्य केलं आणि त्या ठिकाणी हे तत्व मान्य करून त्यांनी शेंगेन व्हिसा ही पद्धत सुरू केली. म्हणजेच थोडक्यामध्ये लेन्सबर्ग देशातील शेंगेन हे जे खेडेगाव होतं, या खेडेगावामध्ये हा करार करण्यात आला आणि त्याच्यामुळे या व्हिसाला शेंगेन व्हिसा असं नाव जे हे नाव देण्यात आलं. आणि मग हा शेंगेन व्हिसाचं तत्व ज्या ज्या देशांनी मान्य केलं त्याला शेंगेन क्षेत्र असं नाव जे हे नाव दिलं जातं. आपल्या बाजूचा नकाशा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये लिहिलेले शेंगेन क्षेत्र. तर शेंगेन क्षेत्र म्हणजे काय, तर युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश जे 28 पैकी 22 देश, जसं आपण युरोपच्या याच्यामध्ये म्हटलं की 28 पैकी 19 देश जे होते या देशांनी युरो चलन स्वीकारलं म्हणून त्याला आपण युरोझोन असं म्हटलं. या ठिकाणी 28 देशापैकी 22 देश जे होते या 22 देशांनी शेंगेन व्हिसा मान्य केला. शेंगेन व्हिसा मान्य केला म्हणजेच एकच व्हिसा या 22 देशांमध्ये अंतर्गत प्रवास करण्यासाठी असेल किंवा बाहेरून येणारे प्रवासी जे असतील त्या प्रवाशांसाठी एकच व्हिसा देण्याची जी पद्धत होती ही पद्धत मान्य केली. आणि त्याच्यामुळे या 28 पैकी ज्या 22 देशांनी या व्हिसाला मान्यता दिली त्या व्हिसाला मान्यता दिली त्याला शेंगेन व्हिसा असं म्हटलं जातं. आणि हा जो 22 देशांचा प्रदेश जो आहे या प्रदेशाला शेंगेन क्षेत्र
अशा प्रकारचं नाव जे हे नाव दिलं जे हे दिलं जातं. उदाहरणार्थ आपण बाजूचा नकाशा जो आहे हा नकाशा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये जो पिवळा रंग जो आहे या पिवळ्या रंगामध्ये शेंगेन आणि युरोपीय युनियनचे सभासद जे हे सभासद दाखवण्यात जे हे दाखवण्यात आलेले आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर स्पेन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, पोलंड असेल, फिनलँड असेल, स्वीडन असतील, हे जे 22 देश जे या 22 देशांनी एकच व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला जो आहे हा केलेला होता. आणि या शेंगेन व्हिसानुसार कोणत्याही जो सहभागी देश जो आहे या सहभागी देशाला मुक्तपणे प्रवास करण्याची संधी जी आहे ही संधी देण्याची ही देण्यात आलेली आहे. आणि मग या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की या शेंगेन व्हिसानुसार युरोपीय युनियनचे सभासद असणारे किंवा सभासद नसणारे देश जे आहेत या देशातील व्यापारी असतील किंवा पर्यटक जे हे पर्यटक असतील एका देशातून दुसऱ्या देशाप्रमाणे सहजरित्या मोकळेप्रमाणे प्रवास जो आहे हा प्रवास करू शकतील. प्रवासामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची तपासणी आणि चौकशीला समोर जावं जे हे जावं लागणार नाही. एकच व्हिसा जर त्यांच्याजवळ असेल तर त्या एकाच व्हिसाच्या आधारे ते 22 देशांमध्ये मुक्तपणे जे या मुक्तपणे प्रवेश किंवा मुक्तपणे संचार जे हे संचार करू जे हे करू शकते. आणि अशा प्रकारे सामुदायिक व्हिसा जो निर्माण केलेला आहे त्या सामुदायिक व्हिसाला शेंगेन व्हिसा अशा प्रकारचं नाव जे हे नाव दिलं जातं. आणि मग या शेंगेन व्हिसाच्या आधारे विचार जर आपण केला तर साहजिकच युरोपीय संघातले आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला आता लक्षात येईल की एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जायचं जर असेल तर त्याच्यासाठी अत्यंत कटकटी पहिल्यांदा पासपोर्ट काढावा लागतो. पासपोर्ट काढल्यानंतर मग व्हिसा काढावा लागतो. मग तो व्हिसा काढण्यासाठी त्या देशाच्या दूतावासाकडे अर्ज करावा लागतो. त्या देशाच्या दूतावासाकडे अर्ज जो हा अर्ज केल्यानंतर त्या देशातले दूतावासाचे लोक तपासणीसाठी येतात. तपासणी करून तुमचे कारणाची चौकशी जी आहे ही चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर त्यांना जर योग्य वाटलं तर ते तुम्हाला व्हिसा जो हा व्हिसा देतात. म्हणजेच व्हिसा काढण्याची पद्धती जी आहे ही पद्धत अत्यंत कटकटीची पद्धत आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या देशामध्ये गेले की त्या व्हिसाची तपासणी केली जाते आणि त्या व्हिसाची तपासणी जी ही तपासणीची प्रक्रिया मोठी असते. आणि तपासणी केल्यानंतर ज्या दिवशी पर्यंत तुमचा व्हिसा आहे तो व्हिसा संपला की तुम्हाला सांगण्यात येते की बाबा आता तुमचा व्हिसा संपला, तुम्ही या देशातून चालले जा. म्हणजेच ही जी व्हिसाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाचं एकमेकावर अवलंबत्व असावं या दृष्टिकोनातून व्हिसा की फ्रान्समधून जर्मनीमधून पोलंडमध्ये जाण्याची प्रक्रिया जर सोपी झाली तर लोक सहज प्रवास करू शकतील. आणि सहज प्रवास केल्यामुळे दोघांचे एकमेकांशी जर्मनीचे पोलंडचे असतील, पोलंडचे जर्मनीच्या लोकांशी जे या लोकांशी व्यापार करणं सोयीचं जाईल. त्याचप्रमाणे पर्यटन करणं सोयीचं जाईल. आणि त्यांच्यामध्ये एकता जी आहे ही एकता निर्माण होऊन युरोपियन संघ जो आहे हा संघ बळकट जो आहे हा बळकट केला जाईल. ही या युरोपियन संघाच्या व्हिसामागची महत्वाची कल्पना जी ही कल्पना होती. आणि त्या दृष्टिकोनातून युरोपियन संघाने शेंगेन व्हिसा जो आहे हा व्हिसा निर्माण केलेला जो आहे हा केलेला आहे. आणि त्याच्यामुळे युरोपियन संघामधल्या ज्या देशांनी हा शेंगेन व्हिसा मान्य केलेला आहे त्याला शेंगेन क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपण जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रश्न जे हे प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. मग त्या प्रश्नांचा विचार जो हा विचार करत असताना कशा प्रकारचे प्रश्न, जसं आपण युरोझोन याच्यावर नकाशाचे वाचनाचा प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाईल त्याचा आपण अभ्यास केलेला होता. मग याही ठिकाणी थोडक्यामध्ये शेंगेन क्षेत्राच्या नकाशाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारला जाईल किंवा युरोपीय युनियनचे सदस्य नसलेले व शेंगेनचे सदस्य असलेले, लक्षात घ्या हा शेंगेन व्हिसा जो आहे या शेंगेन व्हिसाच्या दृष्टिकोनातून विचार असताना शेंगेन व्हिसामध्ये युरोपीय युनियनचेही सभासद आहेत. परंतु काही सभासद असे आहेत की जे युरोपीय युनियनचे सभासद नाहीत, परंतु त्यांना शेंगेन व्हिसा आवडला आणि त्याच्यामुळे ते युरोपीय युनियनमध्ये नाहीत, परंतु
त्यांनी शेंगेन व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला आहे. अशा प्रकारे जवळपास 26 देश आहेत. आपण जर पाहिलं तर 28 पैकी 22 देश जे आहेत की जे युरोपीय युनियनचे सभासद आहेत, परंतु शेंगेनचे पण सभासद आहेत. परंतु एकंदर 26 देश आहेत की जे देश युरोपीय युनियनचे सभासद नाहीत, परंतु तरीही त्यांनी शेंगेन व्हिसा जो आहे हा शेंगेन व्हिसा स्वीकारलेला जो आहे हा स्वीकारलेला आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये विचार करत असताना डार्क कलर जो आहे की त्या डार्क कलरमध्ये तुमच्या पुस्तकामधला नकाशा किंवा बाजूचा नकाशा जर आपण पाहिला असेल तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल रुमानिया जे बल्गेरिया आहे, रुमानिया त्या ठिकाणी आहे, बल्गेरिया जे हे बल्गेरिया आहे. इकडे आपण जर नॉर्वे जर आपण पाहिलं तर नॉर्वे हा जो देश आहे हा देश हे जे देश आहे की हे देश युरोपीय युनियनचे सभासद नाही, परंतु त्यांनी शेंगेन व्हिसा जो आहे हा शेंगेन व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं त्या ठिकाणी दिलेले आहे की शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन देश, युरोपीय युनियन आहे, युरोपीय युनियन मध्ये 28 देश आहे. मग या 28 पैकी 22 देशांनी शेंगेन व्हिसा स्वीकारलेला आहे. उरलेले 6 देश आहेत की ज्यांनी शेंगेन व्हिसा मान्य केलेला नाही. मग ते देश आहेत ते देश फिक्कट कलर मध्ये जे या फिक्कट कलर मध्ये त्या ठिकाणी दाखवलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर बेलारूस आहे, युक्रेन जो आहे हा युक्रेन त्या ठिकाणी जो आहे हा युक्रेन तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे हा त्या ठिकाणी दिसून येतो. सर्बिया त्या ठिकाणी जो आहे हा त्या ठिकाणी त्या देश जो आहे हा देश जो आहे हा दिसून येतो. त्याच्यानंतर युनायटेड किंगडम जो आहे हा युनायटेड किंगडम विचार जर आपण केला तर इंग्लंड युरोपीय युनियनचा सभासद आहे, परंतु त्यांनी शेंगेन व्हिसा स्वीकारलेला नाही. इंग्लंडमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला स्वतंत्र त्याच्यामधला जो आहे हा त्याच्यामधला व्हिसा घ्यावा जो आहे हा घ्यावा लागतो. मग अशा प्रकारे बेलारूस असेल, युक्रेन असेल, सर्बिया असेल, युनायटेड किंगडम असतील की हे जे देश आहेत की या देशांनी युरोपीय युनियनचे सभासद आहेत, परंतु त्यांनी शेंगेन व्हिसा स्वीकारलेला नाही. त्याच्यानंतर त्याच्यामधला तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला आहे की पिवळा कलर मध्ये दिले की जे युरोपीय युनियनचेही सभासद आहेत आणि शेंगेन व्हिसाचेही सभासद आहेत. म्हणजेच 28 पैकी जे 22 देश आहेत की जे शेंगेनचे सभासद आहेत ते पिवळ्या कलर मध्ये दाखवले. मग त्याच्यामध्ये स्पेन दाखवलेले आहे, फ्रान्स दाखवलेले आहे, जर्मनी दाखवलेलं आहे, पोलंड दाखवलेलं आहे, स्वीडन दाखवलेलं आहे, फिनलँड हा देश दाखवलेला आहे की हे जे देश आहेत हे देश शेंगेनचे सभासद आहेत आणि युरोपीय युनियनचेही काय केलेले आहेत सभासद आहेत. अशा प्रकारे नकाशा वाचनाच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. पुन्हा एकदा हा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे तो प्रश्न आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या. किंवा पहिला त्याच्यामध्ये प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारला जाईल किंवा की शेंगेन व्हिसामध्ये समाविष्ट असणारे युरोपीय युनियनचे सभासद असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा की जे युरोपीय युनियनचे सभासद आहेत आणि त्यासोबतच शेंगेनचे पण सभासद आहेत. असे देश पिवळ्या याच्यामध्ये दाखवलेले आहेत. मग असे देश 22 देश आहेत. स्पेन आहे, फ्रान्स जो आहे हा फ्रान्स आहे, जर्मनी आहे, पोलंड आहे, स्वीडन आहे, फिनलँड आहे की हे जे देश आहेत की हे देश युरोपीय युनियनचे सभासद आहेत आणि शेंगेन व्हिसाचे जे हे व्हिसाचे सभासद आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा किंवा शेंगेनचे सभासद नसलेले युरोपीय युनियनचे सभासद ही युरोपीय युनियन आहे. हे युरोपीय युनियन मध्ये 28 देश आहेत. या 28 पैकी 22 देश शेंगेनचे सभासद आहे. म्हणजेच उरलेले 6 देश जे हे देश युरोपीय युनियनचे सभासद आहेत, परंतु ते शेंगेन व्हिसाचे सभासद नाही. मग त्याच्यामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये पहिला मोठा देश दाखवलेला आहे युनायटेड किंगडम. आपण याच्यानंतर पाहणार आहोत की आता युनायटेड किंगडम युरोपीय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि युरोपीय संघातून युनायटेड किंगडम बाहेर पडलेला आहे. परंतु आपलं जेव्हा पुस्तक लिहिल्या गेलं त्यावेळेला तो त्याच्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे आपण तो त्याचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर बेलारूस आहे, युक्रेन आहे,
बेलारुस त्या ठिकाणी युक्रेन आहे, सर्बिया जो आहे हा सर्बिया त्याच्यामध्ये जो आहे हा त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे बोस्निया पण आहे. हे जे देश आहे की हे देश युरोपीय युनियनचे सभासद आहेत, परंतु त्यांनी शेंगेन व्हिसा मान्य केला नाही. याचाच अर्थ युनायटेड किंगडम किंवा बेलारुसचा जर विचार करून केला तर बेलारुस हा देश युरोपीय युनियनचा सभासद आहे, परंतु त्या ठिकाणी शेंगेन व्हिसा चालत नाही. तुम्हाला जर बेलारुसमध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी स्वतःचा स्वतंत्र व्हिसा काढावा लागतो. पोलंडमधल्या एखाद्या व्यक्तीला बेलारुसमध्ये जर जायचं असेल तर त्याला स्वतःचा स्वतंत्र व्हिसा जो हा व्हिसा काढावा लागतो. युक्रेनमध्ये जायचं असेल तर त्याला स्वतंत्र व्हिसा त्या देशाचा व्हिसा त्या ठिकाणी काढावा लागतो. शेंगेन व्हिसा या देशामध्ये चालत नाही. त्यानंतर तिसरं त्याच्यामध्ये दिलेलं की काही देश असे आहेत की ज्यांनी ते युरोपीय युनियनमध्ये नाहीत, परंतु तरीही ते देश आहेत, हे देश युरोपीय युनियनमध्ये नसले तरी त्यांनी शेंगेन व्हिसाचा स्वीकार केलेला जो आहे हा केलेला आहे. मग त्याच्यामध्ये जो आहे हा त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचा ठळक त्या ठिकाणी आईसलँड दिलेला आहे की आईसलँड हा जो देश आहे हा देश युरोपीय युनियनचा सभासद नाही, परंतु त्यांनी शेंगेन व्हिसा जो आहे हा शेंगेन व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला आहे. आणि शेंगेन व्हिसा मान्य केल्यामुळे त्या देशामध्ये जर शेंगेन व्हिसा असेल तर तुम्हाला त्या देशामध्ये जाता येतं. त्याचप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी विचार केला तर रुमानिया जो आहे हा रुमानिया हा देश दाखवलेला आहे. नॉर्वे हा देश जो आहे हा देश दाखवलेला आहे की स्वीडनला लागून असणारा नॉर्वे हा जो देश आहे हा नॉर्वे हा देश मोठा आहे, तो युरोपीय युनियनमध्ये नाही. युरोपीय युनियनमध्ये जरी नसला तरी त्यांनी शेंगेन व्हिसा जो आहे हा व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला आहे. अशा प्रकारे युरोपीय युनियनचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर 26 देशांसाठी मुक्त प्रवेश असणारा शेंगेन व्हिसा जो आहे हा व्हिसा युरोपियन संघाने निर्माण केलेला आहे. आणि यामुळे शेंगेन व्हिसा ही युरोपियन संघाची युरो सारखी एक महत्वाची त्या ठिकाणी उपलब्धी मानली जाते. अशा प्रकारे या 2 व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये युरोपीय युनियन याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास केलेला जो आहे हा केलेला. पुढच्या व्हिडिओमध्ये युरोपीय युनियनचं काम कसं चालतं, मग त्याच्यामध्ये युरोपियन आयोग असेल, युरोपियन संसद असेल, युरोपियन परिषद असेल, युरोपियन न्यायालय, ह्या 4 महत्वाच्या संस्था, याच्या व्यतिरिक्त अनेक संस्था युरोपीय युनियनच्या आहेत. शेंगेन व्हिसासाठी स्वतंत्र संस्था आहेत, युरोझोनसाठी स्वतंत्र संस्था आहेत, परंतु त्या संस्थांचा आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यास करायचा नाही. आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातून युरोपियन संसद आणि युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या 4 घटकांचाच आपल्याला थोडक्यामध्ये अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे तो अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या 2 व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये युरोपियन संघाची स्थापना कशी झाली याचा थोडक्यामध्ये अभ्यास केला. त्याची थोडक्यामध्ये रिव्हिजन परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय महत्वाचं आहे याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की युरोप खंडामध्ये पहिलं आणि दुसरं महायुद्ध लढल्या गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे असणारी जी हानी होती ही हानी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून युरोप खंडातले जे देश होते या देशांनी असा विचार केला की जर युरोप खंडामध्ये आर्थिक परस्परावलंबन जर असेल तर या आर्थिक परस्परावलंबनातून शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं सोयीचं जाईल आणि मग त्या दृष्टिकोनातून एक प्रादेशिक संघटना निर्माण करण्यात यावी. आणि मग या दृष्टिकोनातून 1951 मध्ये युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय निर्माण करण्यात आला. त्यानंतर युरोपियन आर्थिक समुदाय निर्माण करण्यात आला. त्यानंतर युरोपियन अणुऊर्जा समुदाय निर्माण करण्यात आला आणि त्याच्यातूनच 7 फेब्रुवारी 1992 या दिवशी मास्त्रिकत करार जो आहे हा करार अंमलात आणण्यात गेला आणि मास्त्रिकत करारानुसार युरोपीय युनियनची स्थापना जी आहे ही स्थापना करण्यात आली. आणि मग युरोपीय युनियनची स्थापना करून युरोप खंडातले अनेक देश यामध्ये सहभागी झाले. आज विचार जर केला तर आज साधारणतः 28 देश जे युरोप खंडामधले 28 देश या युरोपियन संघाचे सभासद असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग या संघटनेची स्थापना केल्यानंतर
युरोपीय युनियनने आपलं कामकाज जे आहे हे कामकाजाला सुरुवात केली आणि मग युरोपीय युनियनने आपलं कामकाज सुरू करत असताना महत्वाचा निर्णय जो हा निर्णय घेतला आणि यानुसार 1 जानेवारी 1999 रोजी युरोपियन संघाने स्वतःचं स्वतंत्र अशा प्रकारचं सामूहिक चलन निर्माण केलं. त्या सामूहिक चलनाला नाव दिलं युरो. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 9 वर युरो चलन जे आहे या युरो चलनाचा फोटो जो आहे हा फोटो दिलेला आहे. अशा प्रकारचं युरो चलन जे हे चलन 1999 मध्ये निर्माण करण्यात आलं आणि मग हे युरो चलन निर्माण केल्यानंतर युरोपियन संघाचे येतं या युरोपियन संघातील 19 देशांनी हे युरो चलन स्वीकारलं आणि त्याच्यामुळे 19 देशांनी हे चलन स्वीकारल्यामुळे त्याला युरोझोन राष्ट्र असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. काही देशांनी ते चलन स्वीकारलं नाही, काही देशांनी स्वीकारलं. ज्यांनी स्वीकारलं त्याला युरोझोन असं म्हटलं जातं. इंग्लंड जो आहे किंवा युनायटेड किंगडमने हे चलन स्वीकारलं नाही, पोलंडने हे चलन स्वीकारलं नाही, स्वीडनने हे चलन स्वीकारलं नाही. परंतु ते युरोपीय युनियनमध्ये होते परंतु त्यांनी ते चलन स्वीकारलं नाही. उरलेल्या 19 देशांनी हे चलन स्वीकारलं होतं. त्यानंतर युरोपीय युनियन जो होतं या युरोपीय युनियनने पुढची एक महत्वाचा टप्पा पार पाडला तो म्हणजे शेंगेन व्हिसा. सामूहिक व्हिसा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आणि त्या दृष्टिकोनातून 1985 मध्ये लेक्झबर्ग या देशातलं शेंगेन हे खेड्याचं गाव होतं. त्या खेड्यामध्ये एक करार झाला आणि त्या करारानुसार शेंगेन व्हिसा निर्माण करण्यात आला आणि या शेंगेन व्हिसाच्या नुसार विचार करत असताना युरोपीय युनियनमध्ये 28 पैकी 22 देशांनी शेंगेन व्हिसाला मान्यता जी आहे ही मान्यता दिली. काही देश असे आहेत की जे युरोपीय युनियनचे सभासद नाहीत परंतु तरीही त्यांनी शेंगेन व्हिसा मान्य जो आहे हा मान्य केलेला आहे आणि अशा प्रकारे आज जवळपास 26 देश आहेत की ज्या देशांनी शेंगेन व्हिसा मान्य केलेला आहे. मग अशा प्रकारे शेंगेन व्हिसा म्हणजे काय, या शेंगेन व्हिसामध्ये कोणते देश आहेत कोणते देश नाही, युरोपीय युनियन मधलेल्या नसणाऱ्या कोणत्या देशांनी शेंगेन व्हिसा मान्य केला या सर्वांचा विचार जो आहे हा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. धन्यवाद.